भारताचं राष्ट्रीय फूल असलेलं कमळ हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानलं गेलेलं. विष्णूचं, लक्ष्मीचं, कुबेराचं आणि ब्रह्माचं सिंहासन असलेलं कमळ मनाला अतिशय प्रसन्न देणारं, तसेच आपल्या वातावरणात प्रफुल्लता आणणारं, त्याच्या सुगंधाने चांगली निर्मिती करणारं असं हे कमळ आपल्या घरात आणि आपल्या परिसरात असायलाच हवं. सूर्योदयाला कमळ फुल फुलतं आणि सूर्यास्ताला कोमेजतं. असं दिवसभर आपल्याकडे छान कमळ दिसतं. कमळाचं फूल साधारणतः लावताना आपल्या कुंडीमध्ये किंवा मोठ्या टाकीमध्ये शेण आणि माती वापरावी आणि मग त्याच्यामध्ये लावावं. म्हणजे कमळाला अंधारा आणि चिखलामध्ये येण्याची जी प्रवृत्ती आहे आणि त्याच्यामधनं सुगंध प्रसरण्याची ती सुंदरच आहे. त्या पाण्यामध्ये आपण आपल्याकडे डास होऊ नये, काही होऊ नये म्हणून गप्पी मासेही सोडावे. आपण आपल्या इथे तशी योजनाही केलेली आहे. त्याला खताची मात्रा म्हणून काय द्यावं? साधारणतः मागच्या व्हिडिओमध्ये आपण जीवामृत म्हटलं होतं. ते 3 महिन्यांनी त्याला 1 लिटर, 2 लिटर त्याच्यामध्ये जीवामृत टाकावं. म्हणजे त्या कमळाला थोडंसं खाद्यही मिळेल. कमळाची जी मुळं आहेत त्याला कमळ काकडी म्हटलं जातं. ती कोशिंबीर किंवा त्याचं सॅलेड म्हणून आपल्या अन्नामध्ये छान वापर केला जातो. आपल्या रोहिणी कृषी पर्यटनात एक गुलाबी कमळ आणि निळं कुमुदिनी जी वॉटर लिली अशी 2 कमळाची कुंड आहेत. अजूनही आपण आपल्याकडे 8-10 प्रकारची कमळं आणणार आहोत. असं हे कमळ आपल्याकडे नक्कीच असायला हवं.